नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबद्दल माहिती आहे। जर 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर आपल्या सॅलरीमध्ये किती वाढ होईल हे आपल्याला जाणून घेण्यासाठी खूप आनंद होईल। बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। 8वा वेतन आयोग जो आहे केंद्रीय वेतन आयोग, तर सध्या सल्लामसलतीच्या टप्प्यामध्ये आहे। आयोग देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी असतील, तसेच पेन्शनधारक असतील आणि त्यांच्या संघटना व इतर जे स्टेक होल्डर्स आहेत यांच्याशी संवाद साधत आहे। वेतन म्हणजे सॅलरी आहे, फिटमेंट फॅक्टर आहे आणि पे मॅट्रिक्स आहे। भत्ते असतील म्हणजे महागाई भत्ता आणि महागाई दिलासा म्हणू आपण त्याला, किंवा HRA आणखी त्यामध्ये, आणि इतर सुविधा आणि लाभांमध्ये उदाहरणार्थ वेतनवाढ आणि पदोन्नती यामध्ये कोणते बदल शक्य आणि आवश्यक आहेत याची आयोग जो आहे तो तपासणी करत आहे। 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। आयोगाच्या या निर्णयाचा 1 कोटीहून अधिक जणांना फायदा होईल। यामध्ये रेल्वे, संरक्षण कर्मचारी असतील, त्यानंतर निवृत्त कर्मचारी असतील, अशा सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांचा समावेश यामध्ये आहे। विशेष म्हणजे देशातील 60 कोटी कामगारांपैकी केवळ 0.7% आणि देशाच्या संघटित क्षेत्रातील सुमारे 9% हिस्सा जो आहे हा केंद्र सरकारी कर्मचारी व सशस्त्र दल जवानांचा आहे। अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना 1.83 ते 3.83 दरम्यान वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत। सध्या 8व्या वेतन आयोगाने कोणतीही अधिकृत शिफारस केलेली नाही आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे। आता बघू आपण की फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि त्याची जी गणना आहे ती कशी केली जाते। फिटमेंट फॅक्टर हा एक मल्टीप्लायर आहे जो जुन्या मूळ वेतनाचे म्हणजे पेन्शनचे नवीन आणि सुधारित मूळ वेतन संरचनेमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरला जातो। जसं की मूळ सूत्र आपण बघतो की सध्याचे मूळ वेतन असेल तुमचे आणि त्याला गुणिला आपण केलं फिटमेंट फॅक्टर म्हणजे 2.57 केलं तर नवीन मूळ वेतन आयोग तुम्हाला येऊन जातो। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, ज्यामुळे मूळ वेतन जे आहे ते 7,000 वरून 18,000 झालं होतं। 2.57च्या फिटमेंट फॅक्टर जर पुन्हा लागू झाला तर वेतनामध्ये किती वाढ होऊ शकते हे आपण बघूया। 7व्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनाला 2.57 फिटमेंट फॅक्टरने जर गुणलं तर 8व्या वेतन आयोगामध्ये वेतनात किती वाढ होईल किंवा होऊ शकते याचे वेगवेगळ्या पे मॅट्रिक्स स्तरानुसार केलेले अंदाजित गणित आपल्याला पुढील प्रमाणे दिसते। बघा, लेवल 1 जे आहे त्याच्यामध्ये 18,000 तुमचं मूळ बेसिक आहे समजा 7व्या वेतन आयोगातील, तर तिथे 46,260 रुपये एवढं तुमचं मूळ बेसिक होईल। लेवल 2 मध्ये आपण पाहतो की 19,900 ते होईल 8व्या वेतन आयोगात 51,143। लेवल 3 असेल, लेवल 4 असेल, लेवल 5, 6, 7 आणि 18 पर्यंत ह्या ज्या लेवल आहेत त्यानुसार आपल्याला 7व्या वेतन आयोगामध्ये जे मूळ वेतन आहे त्याला गुणिले आपण 2.57 केलं तर तेवढं तुमचं 8व्या वेतन आयोगातील मूळ वेतन येऊन जाईल। जर 8व्या वेतन आयोगानेही 2.57 हाच फिटमेंट फॅक्टर जर लागू केला तर सर्वात खालच्या स्तरातील म्हणजे लेवल 1 जो आहे त्याचे मूळ वेतन हे 18,000 वरून 46,260 रुपयांपर्यंत वाढेल आणि सर्वात वरच्या स्तरावरील जर लेवल 18 आपण घेतली तर मूळ वेतन जे आहे 2.5 लाखांवरून 6.42 म्हणजे 6,42,000 लाखांपर्यंत पोहोचू शकेल। अशा प्रकारचा हा अंदाज आहे 2.57 जर फिटमेंट फॅक्टर लागू झाले तर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।